आलेला आहे आणि या बाप्पाच्या आगमनाला पावसाची सलामी मिळणार आहे। कारण आज आणि उद्या राज्यामध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे। पुढील 4 दिवस कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। राज्यामध्ये तुफान पावसाचं वातावरण हे आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळणार असून पुढच्या 2 तासात देखील पावसाचा मोठा हाय अलर्ट बघायला मिळणार आहे। कोणत्या भागामध्ये कसा पाऊस राहील, कुठे मुसळधार पावसाची शक्यता आहे, कुठे जोरदार पावसाचा अंदाज आहे, सर्व काही माहिती बघायला मिळेल। त्याकरिता फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोजची रोज हवामान अंदाजाची बातमी या चॅनलवरती सर्वात आधी बघायला मिळणार आहे। प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे। व तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे लगेच कमेंटमध्ये सांगा, म्हणजेच की तुमच्या जिल्ह्यात नेमका कधी पाऊस वाढेल त्याबाबतचा अंदाज आपण नक्की देणार आहोत। तुमच्या जिल्ह्याचे नाव फक्त तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायचे आहे। तर चला पाहूयात आता सविस्तर हवामान अंदाजाचा व्हिडिओ। आता मोठा बदल जो वातावरणामध्ये होत आहे, यामुळे पाऊस वाढण्याची देखील शक्यता आहे। वाऱ्यांचा प्रभाव कमी होणार असून आता पावसाचा प्रभाव जास्त होणार असल्याचं चित्र राज्यात स्पष्ट दिसून येत आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील, कुठे मुसळधार पाऊस तर कुठे नदी नाले वाहणारा पाऊस पडणार आहे, सर्व अंदाज पाहूयात। तर आता बघू शकता, एकंदरीत जर विचार केला तर तीव्र स्वरूपाचं सिस्टीम आपल्याला इकडे बंगालच्या उपसागरामध्ये बघायला मिळत आहे। याच्या परिणामामुळे लवकरच पाऊस वाढण्याचा अंदाजच आहे। सध्या स्थितीला विशाखापट्टणम जवळ एक मोठा असं पावसाळी वातावरण आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाळी वातावरण एक सिस्टम आपल्याला बघायला मिळत आहे। सध्या स्थितीला याच्या प्रभावामुळे भारताच्या काही भागामध्ये पावसाचं आगमन झालेलं असून ही सिस्टम भारताला धडकलेली आहे। यामुळे जर विचार केला तर रामगुंडमचा भाग असेल, तसेच एकंदरीत विचार जर केला तर इकडे विशाखापट्टणमचे भाग असतील, गेरुटचे भाग असेल, मध्यम ते मुसळधार पावसाला आता सुरुवात झालेली आहे। तसेच इकडे चंद्रपूर पर्यंत हे पाऊस लवकरच आगमन करणार असून गडचिरोलीमध्ये याचं आगमन आता झालेलं आहे। या पावसाचं आगमन महाराष्ट्रातील काही भागात झाल्याचं दिसून येत आहे। ही सिस्टम खूप मोठी असून वादळी सिस्टम आहे। यामध्ये मुसळधार पावसाचं प्रमाण, काही ठिकाणी अतिवृष्टीचं प्रमाण आपल्याला दिसून येत आहे। म्हणजे एकदा जर पाऊस आला तर नदी नाले वाहणारा, शेतामध्ये पाणी साचून काही ठिकाणी शेताच्या बाहेर पाणी वाहणारा हा पाऊस आपल्याला बघायला मिळत असतो। तर चला आता नेमकं हे पावसाळी वातावरण राज्याकडे सरकणार आहे का, तर कोणत्या जिल्ह्यात आता हजेरी लावेल, येत्या 2 तासात कुठे जोरदार पावसाचा अलर्ट आहे ते बघूयात। कारण पुन्हा एकदा पावसाने आता चांगला जोर धरल्याचं आपल्याला दिसून येत आहे। तर चला आता तो अंदाज आपण पाहूयात। तर यामध्ये इकडे बघा, आता येत्या 2 तासामध्ये पावसाचा मुसळधार स्वरूपाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तो म्हणजे इकडे आपल्याला गडचिरोली जिल्ह्यातील काही भागामध्ये गडचिरोली, रेपणपाली, अहेरीचा भाग असेल, या ठिकाणी मलचेराचा भाग असेल, गिरडवाराचा भाग असेल, चोमरशी, राजुरा, चंद्रपूर, मोल, कापसी, गडचिरोलीचा भाग, भद्रावतीच्या भागापर्यंत लवकरच जोरदार पावसाचं आगमन होणार असून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन होण्याची देखील दाट शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। हा सविस्तर अंदाज राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे। तसेच इकडे आता जर विचार केला तर राज्यामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे। ते म्हणजे नांदेडला, लातूरला मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण आहे, सोलापूरला आहे, अकलूज आहे, अहिल्यादेवी नगर असेल, इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, मराठवाड्यातील सर्व भागामध्ये सध्या स्थितीला जे ढगाळ वातावरण आहे, याचं वातावरण आता मोठ्या प्रमाणात हे वातावरण बदलणार असून हेच ढग आता पावसाचे ढग सक्रिय होऊन हळूहळू पावसाला सुरुवात होईल। मध्यम ते मुसळधार पाऊसचे ढग आता देणार आहे। त्यामुळे काही ठिकाणी चांगल्या जोरदार अशा पावसाची शक्यता येत्या 2 तासात आहे। तर चला आता मॉडेलच्या अंदाजानुसार बघूयात, येत्या 2 तासात कोणत्या जिल्ह्याकडे पाऊस सरकत आहे, कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तो अंदाज आपण आता पाहूयात। तर यामध्ये इकडे बघा, आता सध्या जर विचार केला तिकडे कमी दाबापेक्षा अधिक प्रभावी असलेली सिस्टम बघायला मिळत आहे। विशाखापट्टणमच्या गोरगेटोच्या जवळ आपल्याला याच्या प्रभावामुळे आसपासच्या भागात चांगला मुसळधार ते अतिवृष्टीसारखा पाऊस सुरू असल्याचं दिसून येत आहे। नदी नाले वाहत आहेत, अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी सुरू आहे। जर ही सिस्टम आता पूर्णपणे जर मराठवाडा, विदर्भाकडे सरकली किंवा महाराष्ट्रामध्ये आली तर महाराष्ट्रात अतिशय मुसळधार पाऊस अपेक्षित आहे। खूप मुसळधार पाऊस या गणेश उत्सवामध्ये बघायला मिळू शकतो। जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। तसेच आता येत्या 2 तासात जोरदार पावसाचा अंदाज आहे। तो म्हणजे इकडे देगलूरच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात होईल। तसेच इकडे
उदगीरचा भाग असेल, उदगीरच्या भागात, देगलूरच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। हा जो शिरूर, अंतपाल, औसाचा भाग बघायला मिळत आहे ना उदगीरचा, या ठिकाणी देखील आपल्याला चांगल्या तीव्रतेच्या पावसाची शक्यता बघायला मिळेल। चांगल्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राहणारच आहे। बर्दापूर, अहमदपूर, मुखेड, देगलूरचे भाग असतील, याही ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे अचानकपणे आज हा बदल होत आहे। तुम्हाला आता वाटणार पण नाही की पुढच्या 2 तासात पाऊस येईल, मात्र पुढच्या 2 तासात असं दिसून येईल की पावसाचं वातावरण सक्रिय होतंय, राज्यात पाऊस सुरू झालेला आहे व हा पाऊस एकदा सुरू झाला की पुन्हा ओसरत जाणार नाही, तर दिवसेंदिवस वाढत जाणार आहे। गणेश उत्सवामध्ये खूप जोरदार पाऊस, भयानक पाऊस राज्यात बघायला मिळणार आहे। तर इकडे बर्दापूर, लातूरला देखील औसाला येत्या 2 तासात, निलंग्याच्या भागात येत्या 2 तासात देखील पावसाचा मोठा हाय अलर्ट बघायला मिळणार आहे। असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार वादळी पाऊस बघायला मिळणार आहे। वाऱ्यासह आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे। तर चला अधिक पाऊस पडणारे आता पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे आपण बघूया। तर यामध्ये इकडे बघा आता उदगीरचे भाग असतील, उदगीर, शिरूर, अंतपालच्या भागामध्ये देखील चांगला पाऊस बघायला मिळणार आहे। लातूर रोडच्या भागात देखील लवकरच पाऊस येणार असून मुसळधार पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे। मुखेड, अहमदपूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिशय तीव्र स्वरूपाच्या पावसाचं वातावरण पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळू शकतं। या ठिकाणी चांगली हजेरी लागणार आहे। अहमदपूरच्या भागामध्ये देखील चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तसेच कंधार, लोहाचा भाग असेल, पालमचे भाग असतील, या भागापर्यंत आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अक्षरशः मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। एवढंच नाही तर इकडे तुळजापूर, वैरागचा भाग असेल, या ठिकाणी वाडा, मोहळ, अंगारचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन लवकरच होणार असून मध्यम ते जोरदार पावसाची व्याप्ती देखील बघायला मिळणार आहे। तसेच इकडे खर्डीचा भाग असेल, पंढरपूर, बालवणी, पिलवचे भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, जामगावचे भाग असेल, मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाला येत्या 2 तासात सुरुवात होणार आहे। हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा। तीव्रतेचा पाऊस आपल्याला दिसून येणार असून काळजी घ्यायची आहे। काही ठिकाणी अधिक वाऱ्याचा प्रभाव किंवा विजांचा गडगडाट अधिक बघायला मिळू शकतो, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। कारण अशा प्रकारचं पूर्णपणे वातावरण हे राज्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे। तसेच इकडे बालवणी, वेलापूरचे भाग असतील, माळशिरस, अकलूजचा भाग असेल, करकमचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, अंगारच्या भागात देखील मध्यम ते जोरदार, मोहोळच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून काही भागात मुसळधार देखील पाऊस होण्याची शक्यता आहे। तर चला सध्या कुठे पाऊस आहे व सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे ते बघूयात। कारण आता अचानकपणे काही जिल्ह्यात पावसाला सुरुवात होईल। सध्या ढगाळ वातावरण ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे त्या ठिकाणी आता पावसाचा जोर अचानक वाढण्याची शक्यता आहे। कोणत्याही क्षणी आता तीव्र स्वरूपाचं वातावरण हे आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता जोरदार पाऊस कोणत्या दिशेने जात आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। तर यामध्ये अहिल्यादेवीनगर पूर्व साईडला चांगला पाऊस राहणार आहे। इतर भागात देखील पाऊस राहील। शेतकरी म्हणत होते कमी पाऊस आमच्या भागात आहे, आता काळजी करू नका, हळूहळू पाऊस चांगला वाढत जाणार आहे। जोरदार पाऊस देखील लवकरच बघायला मिळणार आहे। अहिल्यादेवीनगर, कडा, राळेगाव, पाथर्डीच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। शिरूर, अलकुटीचा भाग, राहुरी, घोडेगावचा भाग, पैठणचा भाग आहे, गेवराईचा भाग आहे, या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज लवकरच बघायला मिळणार असून जोरदार पाऊस राहणार आहे। त्यामुळे काळजी करू नका। मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळेल। कन्नड, सिल्लोड, चिखली, जालना, लोणार, वाशिमच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, काही ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। त्यामुळे काळजी करायची नाहीये। ज्या भागात कमी पाऊस झालाय त्या भागात चांगला दिलासा मिळेल, मात्र काही ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस होण्याचा देखील अंदाज आहे। तसेच इकडे जळगावचा भाग असेल, पाचोऱ्याचा भाग असेल, याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। साखरी, मालेगावच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। सिल्लोड, चिखली, खामगावच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। बुरहानपूर, अकोट, अचलपूर, अमरावतीच्या भागात, आर्वी पर्यंतच्या भागात देखील आज तुफान स्वरूपाच्या पावसाचं आगमन होणार असून मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे। तर चला आता जोरदार हजेरी पावसाची कोणत्या जिल्ह्यात लागणार आहे, मुसळधार पावसाचे क्षेत्र आता कोणत्या जिल्ह्याकडे जात आहे, अशा जिल्ह्यांचा आपण अंदाज बघूयात। कारण काही भागामध्ये येत्या 2 तासात आता अचानकपणे पाऊस दाखल होणार आहे। बऱ्याच भागात आता पावसाची व्याप्ती येत्या 2 तासात वाढण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। अशा जिल्ह्यांची नावे बघूयात। तर इकडे बघा, यामध्ये आता
नागपूर जिल्ह्यात येत्या 2 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे. दुसरा जिल्हा चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये कोणताच असा तालुका राहणार नाही की त्या ठिकाणी पाऊस व्हायचा नाही. सर्व तालुक्यात पोषक वातावरण राहील. मात्र आज काही भागात होईल, उद्या काही भागात पाऊस होईल. सर्वत्र भागामध्ये पोषक वातावरण आहे. मध्यम ते जोरदार पाऊस. नांदेड, वाशिम, छत्रपती संभाजीनगर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज तर आहेच. काही ठिकाणी तीव्र पावसाची शक्यता पण राहणार आहे. लातूरला राहणार आहे, सोलापूरला राहणार आहे. या ठिकाणी अकलूजला पण पाऊस चांगला राहणार आहे. मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. मध्यम ते मुसळधार पावसाचं वातावरण आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळू शकतं. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. राजपूरच्या भागात, नागपूरच्या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचे क्षेत्र तयार होतानाच बघायला मिळणार असून या मध्यवर्ती भागात जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे इकडे कापशीच्या भागात देखील सतर्क राहावे. तसेच इकडे हिंगोली, सेलूच्या भागात, माजलगाव, बीडच्या भागात, पैठणच्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचं क्षेत्र तयार होणार असून तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बऱ्यापैकी भागात आपल्याला दिसून येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील बऱ्यापैकी ठिकाणी पावसाची शक्यता ही नक्की राहणारच आहे. श्रीरामपूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये, जालन्याच्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा बघायला मिळू शकतो. चांगल्या व्याप्तीसह पाऊस हा पुन्हा एकदा राज्यामध्ये बरसणार आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आपल्याला पावसाचा अंदाज हा बघायला मिळणार आहे. तर चला आता तुफान पाऊस काही ठिकाणी सुरू झालेला आहे. सध्या सुरू असलेला पाऊस काही जिल्ह्याकडे सरकत आहे. अचानकपणे तो पाऊस तुमच्या जिल्ह्याकडे पण येऊ शकतो. त्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता कोकण किनारपट्टीत मुसळधार पाऊस येत्या 2 तासात सुरू होणार आहे. तर सोलापूरला येत्या 2 तासात पावसाचा हाय अलर्ट बघायला मिळणार आहे. तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पावसाचं आगमन होणार आहे व रात्रीला देखील कुठे अलर्ट असेल ते आपण बघूयात. तर इकडे बघा, यामध्ये पावसाचा येत्या 2 तासात अलर्ट लातूर, धाराशिव, नांदेड, जालना, परभणी, बीडच्या भागामध्ये, सोलापूरच्या काही भागामध्ये देखील बघायला मिळणार असून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर उत्तर साईड, अहिल्यादेवीनगर दक्षिण साईड मध्यम ते जोरदार पाऊस राहील व उर्वरित पूर्व साईडला अधिक पाऊस राहणार आहे. व अहिल्यादेवीनगरचे जे एकदम दक्षिण साईडचे भाग असतील त्या ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. अशा प्रकारचं वातावरण राहील. तर इकडे जालना, हिंगोली, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, अकोलाचा भाग असेल, वर्ध्याचा भाग असेल, या ठिकाणी देखील चांगला पाऊस राहणार आहे. मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. जर वातावरणात अचानकपणे काही बदल झाला तर लवकरच अंदाज या चॅनलच्या मार्फत आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता. धन्यवाद.